त्याची प्राप्ती पूर्ण होईल असा हा ग्रंथ सांगत आहे आणि हा ग्रंथ सत्य आहे. अनुभव सुद्धा घेऊन बघावा. अनुभवाशिवाय काय खरं वाटत नाही माणसाला, अनुभव घ्यायला पाहिजे. आमच्या वाड्यातला एक थोडासा सत्य दृष्टांत सांगते मी आज. तसं तर प्रवचन करताना आपल्या व्यक्तिगत आयुष्यातलं काही सांगू नाही लागतं. व्यक्तिगत आयुष्यातलं मग तुमच्यातून माझ्यात फरक काय, तुम्ही बी तुमच्या घरचं सांगायचंच नसतं. पण ह्या ग्रंथाचा सत्य परिचय झालेला आहे थोडासा. मला नाही, आमच्या इथे भाडे करून राहायचे, फुंदे आडनाव त्यांचं. त्यांना बऱ्याच दिवस मूल बाळ झालं नव्हतं. आमच्या इथे राहायला आहे आमच्या घरी आणि गर्भच राहतो. मग गर्भ राहत नाही असं बरेच दिवस गेलं आणि त्यांनी बरेच दवाखाने केले आणि कसा तरी गर्भ राहिला, तपासला आणि डॉक्टरांनी सांगितलं गर्भ चांगला नाही, काढून टाका. नेमकं त्या दिवशी शिवरात्र होती. मी परळीला, माझी वारी असते शिवरात्रीला, महिन्याला परळीला वारी असते. शिवरात्रीला मी गेलेले होते. मी परत आले. परत आल्याबरोबर माझ्या घराकडून जर तिने रडायला सुरू केलं मोठे मोठे ना, काहीच कळलं मला काय झालंय. भाडे करून होत्या, राहत होत्या, सत्य घटना सांगायची, प्रवचन म्हणून नाही. तर गळा पडून रडायला सुरू केलं. म्हणलं काय झालं सांगा तरी. बाजूला गेलं आणि सांगा म्हणलं. काही नाही म्हणल्या, मला गर्भ काढून टाकायला सांगितलं म्हणल्या. मग ती गर्भ काढला आणि पुन्हा राहायच नाही. पुन्हा त्या रडू लागल्या खूप. मी म्हणजे करता का, मला काय जास्त परिचय नाही, एक करता का म्हणून सांगितलं. तर काय करू म्हणल्या, श्रीलामचे पारायण करता का, किती करू म्हणल्या. मला 3च करा, जास्त काय 2 कसेही करा, आपण एक मात्र पारायण शेवटचं एक असणे. सहज मी सांगितलं, मी काय लेखणारी नाही, मला काय कळत नाही असं म्हणत नाही. सहज म्हणून गेले, एक मात्र पारायण तुम्ही एक असणे करा. 2 पारायण केले त्यांनी आणि 3रं पारायण पहाट उठून एक असणे पारायण त्यांनी केलं. पहाट पारायणाला बसल्या आणि नारळ पारायणाला जर बसलं तर एक असणे पारायणाला जेव्हा आपण बसतो तेव्हा नारळ पूर्णच उठायचं असतं, पुन्हा मांडी बदलायची नाही. एक असणे पारायण आणि प्रखर सुद्धा तसंच आहे. एक असणे पारायण केलं, नारळ फोडायचंय. त्यांचा जो पती होते ते ड्रायव्हर होते सामान्य आपले, मग लोकांच्या गाडीवर होते. ते सकाळी उठले गाडीवर गेले. आमच्याही घरी कोणी नव्हतं. पारायण संपलं, नारळ तर फोडायचं. त्याला वाटू लागलं मी महिलांना नारळ फोडूया असं म्हणजे सांगितलेलं बऱ्याच महाराजांनी. आता काय करावं, शेवटी आरती तर करावी म्हणून डोक्यामध्ये विचार आहे, नारळ फोडायला आता कसं करावं. आणि आरती करीत असतानाच त्यांचे मालक माघारी आले. इतका आनंद झाला त्यांना. आले माघारी का आला तर म्हणले चावीच विसरली म्हणले, म्हणून माघारी. चावी कपाटातली काढली, नारळ फोडला आणि निघून गेले. सगळं तोच करतो बघा. आपण काहीच करीत नाही, तोच करून घेत असतो. सगळं घेतो ते. फक्त अंतःकरण शुद्धी ठेवायला पाहिजे, अंतःकरण निर्मळ ठेवायला पाहिजे. नारळ फोडला आणि गेले. त्याच दिवशी दृष्टांत झाला. पिंड स्वप्नात आली. फलेश्वरची पिंड होती म्हणल्या त्या. मी पाया पडायले रडायले म्हणल्या तर पाठीवर थाप मारली. आता इथून पुढे दुःखी होणार नाही. माझ्याकडे आल्या आणि रडतच मला सांगू लागल्या, मला असं स्वप्न पडले म्हणून सकाळी. मी म्हणलं जयश्री नाव आहे त्यांचं, माहित पण असेल कोणाला. स्वप्न पडलं असं म्हणून सांगितलं. तुम्ही म्हणलं जयश्री आता तुम्हाला पाळी येत नाही. आणि खरंच आली नाही. म्हणजे याचा परिचय कसा, अनुभव कसा, जवळच्या जवळ सुद्धा अनुभव येतो. आणि आजचा आपण याच्याकरता ग्रंथ वाचला ती कामना सगळ्यांचीच पूर्ण हो. त्या व्यासपीठावर सांगत आहे. व्यासपीठ माझं नसतं तर हे गुरुचं असतं. व्यास नाव ह्याचं, व्यास सद्गुरूचं हे व्यासपीठ आहे. सगळ्यांचीच इच्छा पूर्ण हो. परंतु इच्छा कोणती करावी, आपण इच्छा करावी. इच्छा आम्ही मागू नये. कोणाला मागावं, तुला मागू नये तर लेकरं कोणाला मागते. मजूर सुद्धा 7 दिवस जर मालकाच्या शेतात काम केलं तर 7व्या दिवशी मालकाच्या दारातून उभारतो पैसे माझे म्हणून. मग आपण बी त्याचे मजूरच आहेत, आपण बी त्याचे सेवकच आहे. त्याच्याकडे मागायलाच पाहिजे, मागून असं नाही. पण मागायला कंट्रोल पाहिजे बघा, मागायला कंट्रोल पाहिजे. जर आपण मागतच गेलो तर पूर्ण आयुष्य मागत जरी बसलो तरी आपलं संपत नाही, कधीच संपत नाही ही मागणी. म्हणून
थोडके हे तृप्त करावं. जर खरंच मागायची गरज पडली तरच मागावं. साधू संतांनी काहीच मागितलं नाही. याची दानं देगा देवा, तुझा विसर अनुभवा. काही लोक काय मागतात बघा, इथले नाही, याची दानं देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, अशा सुद्धा काही व्रती असतात. नाही असं नाही, घेतलं म्हणून नाही, पण असतात अशा सुद्धा व्रती. दुसऱ्याचं वाटोळ व्हावं म्हणून सुद्धा साधना करणारे लोक बरेच असतात. साधना करणारे लोक बरेच असतात. आज आपला फलश्रुतीचा दिवस आहे आणि आज आपल्याला फलश्रुती प्राप्त होणार आहे. ज्यांनी ज्याच्यासाठी पारायण केलं ते त्यांना प्राप्तच होणार आहे. 7 दिवस मी सेवा केली, माझ्या मुखातून थोडं थोडं प्रवचन बाहेर गेलं. कुणाचा अंतकरण जर दुखावलं गेलं असेल तर क्षमा करावी. बोलण्याच्या ओघामध्ये कोणाला वर्मी लागावं म्हणून माणूस बोलत नसतं, पण तरी सुद्धा जर वर्मी शब्द लागला तर त्याचा दोष सुद्धा व्यासपीठ करायला लागला. की तरी कुठं आलाय कुठला, तरी सामान्यच आहे की. म्हणून वाणीनं बोलत असताना जे चुकीचा पुतळा आहे, वाणीनं सुद्धा काही शब्द कधी कधी बाहेर जातात. तर सर्वांची माफी मागून, क्षमा मागून कुबेरेश्वर भगवंतानं मला इथं की सेवा करण्यासाठी बोलावलं तुमच्या रूपानं. तुमच्यात तरी कोण आहे, तोच आहे. त्याची जो सत्ता चोहीकडे आहे. एक काळी गवताची सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. मग तुम्ही बोलवणार आहेत का? तुमच्या रूपाने त्यानंच बोलवलं, त्यानं सेवा करून सुद्धा घेतली. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, कुबेरेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून मला सांगितलेलं आहे 12:30 पर्यंत पारायण पूर्ण करा. 12:30 वाजलेले आहेत, टाइम झालेला आहे. जे चुकीचे शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. जे योग्य शब्द बाहेर पडले असेल ते गुरुमाऊलीचे. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, कुबेरेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित, लक्ष्मी नारायणाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.